सिडको आणि सातपूर विभागातील तब्बल 11 लाख जनतेची तहान भागवणाऱ्या शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरावस्थेचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्ह दिसत आहेत. नवनिर्वाचित नगरसेवक अमोल पाटील यांनी महासभेमध्ये प्रशासनाचे वाभाडे काढल्यानंतर प्रशासन तातडीनं ॲक्शन मोडमध्ये आलं असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता धारणकर आणि यांत्रिकी विभागाचे धनाईत यांनी प्रत्यक्ष केंद्राची पाहणी केली. यावेळी पाहणी दरम्यान धक्कादायक बाब समोर आली आहे. या परिसरामध्ये रस्ते झालेले नाहीत, त्याबरोबरच इमारतीची डागडुजी, कलरिंग, स्वच्छता, क्लोरीन टाकीचा स्लॅब दुरुस्त करणं, परिसराची देखभाल करणं, पाणी पुरवठा सुरळीत करणं, सुरक्षा रक्षक नेमण्याच्या सूचना दिनकर पाटील यांनी यावेळी मांडल्या. शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र या ठिकाणी धारणकर साहेब अधीक्षक अभियंता, त्यानंतर धनाईत अधीक्षक अभियंता यांच्या बरोबर त्यांचे सर्व अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी ज्या ज्या समस्या आहेत, जे क्वार्टर आहे कर्मचाऱ्यांचे ते दुरुस्त करणे, रंगरंगोटी, इथलं डांबरीकरण, त्यानंतर ज्या पाणी शुद्ध करण्याच्या काही ठिकाणी स्लॅब तुटले ते रिपेअर करणं, आणि खास म्हणून सुरक्षा रक्षक इकडं फार महत्त्वाचे. 6-7 वर्ष झाले इथं सुरक्षा रक्षक नाही आहे. त्या दिवशी महासभेमध्ये विषय झालेला आहे आणि माननीय महापौर साहेबांनी रुलिंग दिले काही तर ताबडतोब सुरक्षा रक्षक नेमा. त्यानंतर आयुक्त मॅडमनी सुद्धा सांगितलं नाही, त्या पद्धतीने ते आता नियोजन करतायत. हे सगळे कामं करतील, कारण इथं हे महत्वाचं आहे. 11-12 लाख लोक शहरातले पाणी पित आहे या केंद्रावरून. तर ही फारच सुरक्षा रक्षण त्याची करणं, पाण्याची तिथं सगळ्या सुविधा असणं, पूर्णपणे कर्मचारी देणं, या सगळ्या गोष्टींची त्यांना जाणीव आहे आणि त्या सगळ्या जाणून घेतल्यात. अमोल पाटीलनी हा प्रश्न उपस्थित केला होता. आताच्या जी महासभा झाली, लक्षवेधी होती पाण्याची आणि रस्त्यांची, तेव्हा अमोल पाटीलनी तो प्रश्न उपस्थित, पण आज अधिकारी स्वतः या ठिकाणी आलेत. त्यांना पण जाणीव आहे की समस्या इथं जाणवलं. मुख्य समस्या म्हणजे कर्मचारी कमी आहे, त्यानंतर सुरक्षा रक्षक नाहीच आहे, अजिबातच नाही आहे. हे रस्ते झाले पाहिजेत, हे जे क्वार्टर आहे कर्मचाऱ्यांचे इथं कर्मचारी आले पाहिजे, रंगरोगटी झाली पाहिजे, साफसफाई झाली पाहिजे. या सर्व समस्याचे या सगळ्या कराव्यात असं धारणकर आणि धनाईत यांना सांगितलंय. आणि विषय महासभेत झाल्यामुळे त्यांनी पण स्वतः सांगितलं आम्ही येतोय, अमोला पाटील आणि तुम्ही या. आज ते स्वतःहून आलेले अधिकारी सगळे, त्यांना जाणीव आहे शहराची आणि त्या दृष्टिकोनातून हे कामावं एवढी आमची इच्छा आहे. सुरक्षा रक्षक होते का तुम्ही? नव्हते 7 वर्ष झाले इथं सुरक्षा रक्षक नाहीये. तो एकच आहे. एक सुरक्षा रक्षक काहीच करू शकत नाही. इथं बिबटे येतो तरस येतात आणि तो एक माणूस काय करणार इथं? जे कर्मचारी ते बिचारे त्यांचं काम करतात, ते तर त्यांचं काम सोडून सुरक्षा करणार नाही. तर त्यांना सुरक्षा रक्षक आता ते नेमणार आहे. इथं तो ताजनपुरे पण आले होते आणि आता त्यांनी पत्र पण दिले जनहितांनी, आणि धारणकर पण करतील. आणि त्या दृष्टीने उद्यापासून रेग्युलर एक शिपला 5 सुरक्षा रक्षक राहणार आहे. म्हणजे 8 ते 4, 4 ते 12, 12 ते 8 अशा पद्धतीने सुरक्षा रक्षक दररोज असे दिवसभरातून 15 ची नेमणूक होणार आहे आणि ते करतील. दरम्यान अमोल पाटील यांनी महासभेत उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे प्रशासकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली होती. या जलशुद्धीकरण केंद्रावर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्यानं या ठिकाणी सुरक्षा पूर्णतः रामभरोसे असल्याचं समोर आलं होतं. याची गंभीर दखल घेत महापौरांनी तातडीनं 15 सुरक्षा रक्षक 3 शिफ्टमध्ये नेमण्याचे आदेश दिले असल्याची माहिती अमोल पाटील यांनी दिली आहे. नुकतेच झालेल्या महासभेमध्ये छत्रपती शिवाजीनगर येथील तो नाशिक देवराईला छत्रपती शिवाजीनगर जल शुद्धीकरण केंद्र WTP, त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून जो क्लोरीनचा स्लॅब तो वॉटर प्युरिफाय करतो तो स्लॅबच कोसळलेला आहे. मागच्या ऑक्टोबर 2025 रोजी सुद्धा या ठिकाणी आम्ही पहाटे सकाळी 6 वाजता व्हिजिट केली होती. अद्याप तो स्लॅब पूर्ण झालेला नाही. आता तर मला वाटतं दुसराच भगदार त्याच्यावरती पडलेला आहे. त्या ठिकाणी महासभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर महापौर ताई आणि आयुक्त मॅडम यांनी ताबडतोब रुलिंग दिली का या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमले पाहिजे. महापालिकेचे 4 आणि 1 बंदूकधारी असे एकूण
3 शिपला 15 कर्मचारी या ठिकाणी ॲज अ सिक्युरिटी म्हणून नेमायचे आहे. आजच्या या पाणी दौऱ्यामध्ये नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते नगरसेवक दिनकर अण्णा पाटील, त्याचबरोबर पाणी पुरवठा अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर साहेब, यांत्रिकीचे प्रमुख अधीक्षक अभियंता दनाई साहेब असतील, बाकी एक्झिक्युटिव्ह डेप्युटी इंजिनियर्स या ठिकाणी आलेले आहे. खऱ्या अर्थाने 11 लाख लोकांना पाण्याचा 147 MLDचा पुरवठा या ठिकाणी विसर्ग होत असतो आणि 11 लाख लोकांना सातपूर सिडकोमध्ये या जल शुद्धीकरण केंद्रावरून पाणी जात असतं. परंतु राम भरोसे आहे. या ठिकाणी आपण बघितलं स्वच्छता नाही, कुठल्याही प्रकारचे सुरक्षा रक्षक या ठिकाणी नाही आणि या ठिकाणी फॉरेस्ट आहे. आपण बघितलं मागच्या 3-4 वर्षापासून या ठिकाणी बिबट असतील तर असे मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कुठली हानी घडली तर याला जबाबदार कोण? तर याला संपूर्णपणे नाशिक महानगरपालिका जबाबदार राहील. याची त्या ठिकाणी आम्ही महासभेमध्ये सुद्धा सांगितलं आहे. परंतु या ठिकाणी धारणकर साहेब, दनाई साहेब प्रमुख असताना त्यांनी सांगितलंय या ठिकाणी सुरक्षाचे प्रमुख या ठिकाणी ताजमपुरे सुद्धा या ठिकाणी आले होते. त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी पत्र काढले की आजपासून या ठिकाणी ते सुरक्षा रक्षक नेमताय. त्याच्यामुळे आपण कुठल्याही प्रकारच्या कामामध्ये दिरंगाई करू नये अशी विनंती सर्व अधिकाऱ्यांना आपल्या सर्वांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कारण की नाशिक शहरात हा सर्व मोठा WTP आहे आणि हा राम भरोसा चालू आहे असं या ठिकाणी त्याशी आपल्याला लक्ष आलेलं आहे. परंतु या ठिकाणी आज तो अधिकाऱ्यांनी व्हिजिट केलेली आहे. त्या पुढचे कामं ते ताबडतोब मार्गी लावतील. या ठिकाणी लेबर कॉटेज असतील ते सुद्धा कलर करणं, बाकीचे वॉटर प्युरिफाईंगचे टँक्स असतील, पाण्या टाके असतील त्यांना कलर करणे, ते स्वच्छता राखणं, क्लोरीन स्लॅबला त्या ठिकाणी नवीन स्लॅब कास्ट करायचे त्याचं सुद्धा काम या ठिकाणी लवकरात लवकर असं धारणकर साहेबांनी, धना साहेबांनी सांगितलंय. मी अशा आपल्याद्वारे विनंती करतो. लवकरच या जलशुद्धीकरण केंद्रावर दुरुस्तीचं काम अमृत 2 योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलं असून ही माहिती पाणी पुरवठ्याचे अधीक्षक अभियंता धारणकर यांनी यावेळी दिली. आज जे पाहणी मान्य अण्णासाहेब आणि अमोल पाटील यांच्या समवेत आपण इथे आणि माझे सहकारी धनाईत साहेब यांच्या समवेत संपूर्ण जलशुद्धीकरण केंद्राची आपण इथे पाहणी केलेली आहे. या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्राचं दुरुस्तीचं काम जे आहे ते आपण अमृत 2 या योजनेअंतर्गत हाती घेतलेलं आहे. त्या अंतर्गत फिल्ट्रेशन बेडचं रिनोव्हेशन करणे, त्याचप्रमाणे क्लॅरिफॅक्युलेटरचं गळती प्रतिबंधक प्रक्रिया करणे, ह्या सर्व गोष्टींचं काम आपण आता सुरू करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे जो क्लोरीन कंटेनर जो टँक आहे, CCT म्हणतो आपण त्याला, त्याचा स्लॅब जो आहे त्या क्लोरीनच्या याच्यामुळे त्याचं गळती म्हणजे पडलेल्या अवस्थेत आहे, तर त्याचीही आपण दुरुस्ती त्या कामाअंतर्गत करणार आहोत. आणि सदरची जी कामं आहेत, जी मंजूर कामं आहेत ते आपण तातडीने सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करणार आहोत. त्याचप्रमाणे आता जे काही आता इथे निदर्शनास आलेल्या बाबी आहेत, संपूर्ण इमारतींची दुरुस्ती, रंगरंगोटी किंवा इमारतींच्या छताची जी काही गळती प्रतिबंधक प्रक्रिया आहे त्या गोष्टी, त्याचप्रमाणे इथे जे काही क्वार्टर्स बांधलेले आहेत महानगरपालिकेने इथल्या कर्मचाऱ्यांकरता, त्याची विशेष दुरुस्ती, रस्ते इथले जे काय आहे, ज्यावेळेस प्लॅन झाला त्यावेळेस हे रस्ते तयार करण्यात आलेले, तदनंतर त्याचं कुठलंही रिसर्फेसिंग करण्यात आलेलं नाही आहे. तर ह्या रस्त्यांचंही रिसर्फेसिंग असं स्वतंत्र एकत्रित सर्वसमावेशक प्राकलन आपण आता साधारण 2 ते 3 आठवड्यामध्ये आपण तयार करून सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने हे काम आपण लवकरात लवकर हाती घेऊ. आणि ह्या 147-48 MLD इथून आपण पाणी पुरवठा दररोज शहराला करत आहोत. तर ह्या दृष्टीने हे प्रमुख जलशुद्धीकरण केंद्र आहे. तर त्या अनुषंगाने आपण इथलं संपूर्ण सर्वसमावेशक दुरुस्तीचं प्राकलन लवकरात लवकर तयार करून त्याची कार्यवाही आपण करणार आहोत. नुकत्याच झालेल्या महासभेमध्ये महापौरांनी दिलेल्या आदेशानुसार या जलशुद्धीकरण केंद्राला लवकरच पुरेसे असे सुरक्षा रक्षक मिळणार असून सिंहस्थ आराखड्यामध्ये या ठिकाणी काम मार्गी लावणार असल्याची यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता धनाईत यांनी सांगितलं. समिती करण्यात आली. केंद्रातील मुख्य जो प्रश्न होता की सुरक्षा रक्षकांचा जो विषय आहे याबाबत वारंवार यापूर्वी सुरक्षा विभागाला कळवण्यात आलं होतं. पुन्हा मान्य महासभेत झालेल्या चर्चेनुसार आणि मान्य महापौरांनी केलेल्या आदेशानुसार पुन्हा एकदा शुद्धीकरण केंद्राला पुरेशा प्रमाणात सुरक्षा रक्षक नेमण्याबाबत पाठपुरावा करण्यात आला, पत्र देण्यात आलं. आजही परत त्यांना फॉलोअप घेऊन त्यांनी आता काही कर्मचाऱ्यांची केली नेमणूक, उर्वरित कर्मचाऱ्यांची देखील तातडीने नेमणूक करून पुरेशी सुरक्षा व्यवस्था कार्यान्वित होईल यासाठी प्रयत्न करण्यात येईल. तसं यांत्रिक विभागाच्या बाबतीतले जे काही प्राकलनं असतील ते सिंहस्थ आराखड्यामध्ये काही समाविष्ट आहे त्याचाही पाठपुरावा करून तातडीने सुरू करण्याबाबत दक्षता घेण्यात येईल.
15 सुरक्षा रक्षकांच्या नेमणुकीचे आदेश तर मिळालेत, पण गेल्या अनेक वर्षांपासून रामभरोसे असलेल्या या केंद्राच्या सुरक्षेची जबाबदारी आता तरी गांभीर्यानं घेतली जाईल का? अमृत 2 आणि सिंहस्थ आराखड्याच्या नावाखाली केवळ घोषणांचा पाऊस पडणार की खरोखरच या परिसरातील रस्ते आणि इमारतीचं भाग्य उजळणार, याकडे आता संपूर्ण सिडको सातपूर वासियांचं लक्ष लागलं आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, शिवाजीनगर, सातपूर.